नमस्कार दर्शक हो, LS मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्योतिबाची चैत्र यात्रा म्हणजे कोल्हापूर, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बेळगाव अशा ठिकाणी एकतर म्हणजे एक मोठ्या प्रमाणाची नांदी असते. याच पार्श्वभूमीवर आता आपण चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे आणि आता आपण वाडी रत्नागिरी अर्थातच श्री क्षेत्र ज्योतिबा या ठिकाणी आता आपण आहोत. गेल्या काही दिवसांपासून जवळपास ही जी मंडळी आहेत हे अगदी पारंपरिक आणि साध्यासुध्या वेशामध्ये बैलगाड्या घेऊन आणि हे सगळं पारंपरिक याच्याप्रमाणे हे करून इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास बेळगाव, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, निपाणी अशा पद्धतीनं ही जे सगळे नागरिक आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर बघायला गेलं तर ही जी मंडळी आहेत ही गेल्या अनेक वर्षांपासून म्हणायला गेलं तर अनेक दशकांपासून ही जी मंडळी आहेत ही अगदी पारंपरिक वेशामध्ये पारंपरिक साध्या पद्धतीनं ही इथं येतात आणि त्या पद्धतीनं यांची ही जी परंपरा आहे ती परंपरा कुठे ना कुठेतरी आपल्याला जोपासताना पाहायला मिळतात. हे जे भाविक आहे त्या भाविकांचं एकंदरीतच त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आपण त्यांचं जाणून घेऊया. नेमकी परंपरा काय आहे आणि कशा पद्धतीनं हे सगळे येतात हे आपण आता पाहूयात. तर दादा तुम्ही कुठून आलाय? आम्ही बेळगाव कर्नाटक मधून आलेलो आहे. आम्ही 24 तारीखला आपलं मंगळवारी आमच्या बेळगाव नगरीतून आमचं इकडं प्रस्थान झालं होतं. जवळपास 18 बैलगाड्या तसेच 200 ते 250 भाविक आम्ही पायी चालत आलेलो आहे. तर यात्रेच्या 1 महिना आधी आमची तयारी चालू होते. या यात्रा काळामध्ये आम्हाला आमच्या बैलजोड्या तसेच आमचे जे बैलगाड्यांचे साहित्य असते ते आम्ही जोडकाम चालू करतो. पाडव्यानंतर आमची म्हणजे बैलगाडी बांधणीची तयारी चालू असते. यामध्ये आम्ही बैलांना पोषक आहार, त्यांचा व्यायाम या सगळ्या गोष्टी आम्ही करून इकडे इथपर्यंत येतो. इकडे येताना आम्हाला एवढ्या उन्हामध्ये किंवा एवढ्या पावसामध्ये कधी आम्हाला कोणताही त्रास होत नाही. देवाच्या आशीर्वादाने आम्ही सगळे व्यवस्थित इथे येतो आणि चैत्र यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी करतो. साधारण किती वर्षांपासून तुम्ही येत आहे? आता जवळपास 59 वर्ष झाली आम्ही इथं पायी चालत येत आहे. आता ही आमची 3री पिढी आहे. आता याच्यानंतर 4थी पिढी पण आमची तयार आहे की यात्रा पुढे चालू ठेवण्यासाठी. दादा तुम्ही कुठून आलाय? आम्ही बेळगावचेच. बेळगावचेच. तुम्ही साधारण किती वर्ष झाले येत आहे? आता मी लहानपणापासूनच येतो. पायीवारी जी आहे ती आम्ही 3रं वर्ष आमचं. बरोबर. 3रं वर्ष. मध्ये पायी तुम्ही किती तारखेला चालू करताय आणि इथं किती दिवस लागतात? आता मी 24 तारखेला चालू केलं होतं. 29 तारखेला आम्ही इथं पोहोचलो. साधारणतः 5व्या दिवशी आम्ही इथं डोंगरावरती असतो आम्ही. वाटेत बरेच पायीवारी म्हटल्यानंतर बरेच आता उन्हाचे दिवस आहेत तर बाकीचं त्यामध्ये तुम्हाला नेमकं काय कोणत्या त्रासांचा नेमका तुम्हाला सामना करा? त्रास तर भरपूर होतो पण देवाच्या आशीर्वादाने देवाच्या कृपेनं आम्हाला त्रास झाला असं वाटत नाही कधी. खरं तर युद्धाची जी झळ आहे ती सगळ्यांनाच पोचलेली आपल्याला पाहायला मिळते. कसं नेमकं हे तुम्ही जेवणाचं नेमकं मॅनेज केलं? कारण बऱ्याच जणांना अजूनपर्यंत गॅस पुरवठा बऱ्यापैकी तसा झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कशा पद्धतीने? आता ही पायीवारी जी आहे ती जसं सांगितलं प्रथमेशनी ती 59 वर्षापासून चालत आहे. ही आमची 3री पिढी आहे. आता इथं भरपूर भक्तजण आहेत ते आम्हाला वाटेमध्ये अन्नछत्र पुरवतात. त्यांनी महाप्रसादाचं वाटप करतात आमच्या सर्व भाविकांसाठी, बैल असू दे किंवा भाविक भक्तजन असू दे. त्याच्यामुळे आम्हाला वाटेमध्ये कधी स्वयंपाक करायची वेळ पडत नाही. ती जी पडते ती फक्त इथं डोंगरावरतीच करतो आम्ही स्वयंपाक. परत जे सिलेंडरचा साठा आहे ते देवाच्या कृपेनं आम्हाला ते सुद्धा मिळालेलं आहे, उपलब्ध करून दिलेलं आहे लोकांनी. जसं की आता आपण पाहिलं कोल्हापूरकरांनी कुठं ना कुठं तरी एक यांना देखील मदत की आपल्याला केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर ही जी मंडळी आहे जवळपास 6 ते 7 दशकांपासून ती आपली परंपरा जोपासत इथं वाडी रत्नागिरी अर्थातच ज्योतिबाच्या चरणी लीन होण्यासाठी इथं येत असतात. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.